आज आषाढी एकादश असल्यामुळे सकाळी सकाळी छान असे रेडी झाले होते मी आणि त्यानंतर आहे ना देवपूजा वगैरे आवरून घेऊ म्हटलं. पण आज दिवसाची सुरुवात खूप जास्त लवकर केली होती. मी पहिलं सर्व कामं आवरून घेतले आणि अहो पण बाजारात जाऊन आले होते, फुलं वगैरे घेऊन आले होते आणि त्यानंतर देवपूजेला बसले. पंचामृत वगैरे बनवून घेतलं होतं आणि मस्तपैकी ना देवाची आंघोळ वगैरे घातली आणि छोटे छोटे हार खूप मस्त बनवले होते मी. माझ्या मुलीची आयडिया होती. तुळशीचे पत्र आणि ना गुलाबाची पाकळी होती. तुम्हाला कसे वाटले कमेंट करा. त्यानंतर माझी जशी मला जमती ना तशी साधी भोळी देवाची पूजा केली. शेवटी भाव महत्वाचा. तुम्हाला कशी वाटली ना माझी पूजा कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर अहोसाठी आहे ना साबुदाणा आणि भगर भिजत ठेवला होता, कारण त्याला डोसे करायचे होते. मला ना खायचं नव्हतं, वेट लॉस करते त्यामुळं. आणि दादू पण रडत होता, खायला घेतलं तर त्यापुढं पहिलं ना यांच्यासाठी डोसे बनवले आणि त्याचबरोबर नारळाची चटणी आवडते यांना, ते पण बनवून घेतले. थोडे दादूसाठी ना रताळ बॉईल करून घेतले होते आणि त्यानंतर पटापट असे डोसे टाकून घेतले आणि खायला दिले. आणि काही असो मुलांसाठी स्वयंपाक बनवावाच लागतो. त्यानंतर दोघाही भावाला जेवू घातलं माझ्या हाताने आणि अहो म्हटले चल बाहेर दूध घ्यायला जाऊ. संध्याकाळी दूध घेऊन आलो. नसा गेला तरीच माझा भेटू उद्या. बाय.